नमस्ते मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो। आज आपण निर्देशक भूमिती या प्रकरणावरील सराव संच 5.3 घेत आहोत। घेत काही गणित महत्त्वाची आपण घेतलेली आहेत। आज क्वेश्चन नंबर 5 हा घ्यायचा आहे। जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक आणि शेअर सबस्क्राइब करा। थँक्यू बाळांनो। चला तर मग वेळ न दवडता महत्त्वाचा क्वेश्चन नंबर 5 काय दिलेला आहे पहा। आणि पूर्ण प्रकरणाचा अभ्यास बाळांनो झाला नसेल तर सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतर A to Z निर्देशक भूमितीमधले वर्तुळ असू दे, त्रिकोणमिती असू दे, सगळ्यातले व्हिडिओ A to Z पहा म्हणजे लक्षात येतील की अभ्यास आपला किती झालेला आहे। चला तर मग काय सांगितलेलं आहे। क्वेश्चन नंबर 5 आहे हा। ए चे निर्देशक दिलेले आहेत। ए चे निर्देशक काय दिलेले आहेत? -4 7 -4 7। बी चे निर्देशक दिलेले आहेत -1 आणि 2। त्यानंतर सी चे निर्देशक दिलेले आहेत 8 आणि 5 आणि डी चे निर्देशक काय दिलेले आहेत? 5 आणि -4 हे चौकोन ए बी सी डी या, हे चौकोन ए बी सी डी या समांतर भुज चौकोनाचे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा। शिरोबिंदू आहेत हे दाखवा। बघा आता चौकोन आपण हे गणित समजावून घेऊया बाळांनो। कदाचित हे 4 मार्काला आपल्याला गणित पडू शकतं। गणित समजल्याशिवाय आपल्याला उत्तर सोडवता येत नाही। चला तर उत्तराला सुरुवात करू। समांतरभुज चौकोन आहे हे तुम्हाला कळण्यासाठी काढून देत आहे बाळांनो। तुम्ही काढलाच पाहिजे असं काही नाही, आणि काढत असला तर काढू शकता। बघा आता इथं ए बी सी आणि डी बाजू कोणकोणत्या आहेत? ए बी आहे, बी सी आहे, सी डी आहे आणि ए डी आहे, बरोबर का? हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत हे दाखवा। चौकोनाचे शिरोबिंदू कधी समान येतील? जेव्हा रेषा ए बीचा चढ काढला, रेषा ए बीचा चढ बरोबर रेषा डी सीचा चढ येईल, रेषा ए डीचा चढ बरोबर रेषा बी सीचा चढ येईल, तेव्हा हे समांतर भुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत असं म्हणता येईल। चला तर मग हे तुम्हाला कळालेलं आहे, कारण कसं वाचायचं लक्षात येणार नाही म्हणून मी समांतरभुज चौकोन काढलेला आहे। कसं वाचणार? बाजू ए बीचा चढ काढणार, नंतर बी सीचा काढायचा, नंतर डी सीचा काढायचा, ए डीचा काढायचा, कसाही काढू शकता। चला तर मग काय करायचंय? बाजू पहिल्यांदा ज्याचे चढ काढायचे आहेत उत्तरामध्ये हे सगळे बिंदू लिहून घ्यायचे। ए काय दिलेलं आहे? -4 7। बी चे निर्देशक काय दिलेत? -1 2। सी चे निर्देशक 8 आणि 5। डी चे निर्देशक 5 आणि -4। हे दिलेले सर्व निर्देशक पहिल्यांदा लिहून घ्यायचे। आता चढ कशाचा काढायचा? पहिल्यांदा रेषा ए बीचा चढ पहिल्यांदा ए आणि बी बिंदू लिहून घेतले पाहिजेत। हा ए बिंदू -4 आणि -7, बी -1 आणि 2। रेषा ए बीचा चढ रेषा ए बीचा चढ काढताना बघा इथं x1 y1 x2 y2 लक्षात असू द्या। रेषा ए बीचा चढ काढताना आपला फॉर्म्युला काय आहे? y2 - y1 + x2 - x1 आहे ना लक्षात बाळांनो? चढ काढताना हे सूत्र फार महत्त्वाचं आहे, कारण सूत्र असेल
तरच आपल्याला काढता येणार, नाही तर अन्यथा चुकणार. y2 वजा y1 x2 वजा x1. आता याच्यामध्ये काय भरून घ्यायचे आहेत आपल्या किमती. y2 ची किंमत किती आहे बाळांनो 2. y1 ची किंमत किती आहे वजा 7. x2 ची किंमत वजा 1, इथं चिन्ह वजा 4. काय येणार बघ, हे 2 वजा वजा अधिक 7, हे वजा 1 वजा अधिक 4, म्हणजेच 7 आणि 2 9. 9 4 मधून 1 गेला 3, 3 त्रिक 9, म्हणजे किती आला 3. काय आला हा 3, रेषा AB चा चढ. रेषा AB चा चढ किती आला, रेषा AB चा चढ आपला 3. आता काय काढून घ्यावं लागणार आपल्याला, BC चा चढ काढू किंवा DC चा चढ काढू. कसंही आपल्या सोयीनुसार काढायचं असतं. हेच झाल्यानंतर तेच पाहिजे असं काही इथं आपल्याला सांगितलेलं नसतं. आता काय काढायचं, रेषा DC चा, रेषा DC चा चढ. रेषा DC काढताना पहिल्यांदा D आणि C चे काय लिहिले पाहिजेत बिंदू. D चे बिंदू काय आहेत इथं, D चे बिंदू आहेत, वरती बाजूला लिहूया जरा. D चे बिंदू आहेत 5 आणि वजा 4, आणि C चे बिंदू काय आहेत, C चे निर्देशक काय आहेत 8 आणि 5. लिहिले. इथं काय येणार x1 y1 x2 आणि इथं y2. आता रेषा DC चा चढ, रेषा DC चा चढ, रेषा DC चा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 किती आहे बाळांनो, इथं y2 5 आहे, वजा y1 किती आहे वजा 4 आहे, म्हणून ते कंसात लिहिलेलं आहे. x2 किती आहे बाळांनो 8, वजा x1 किती आहे 5, म्हणजे 5 अधिक 4, कारण वजा वजा अधिक, आणि 8 वजा 5, 5 आणि 4 9, 8 न 5 गेलं 3, 3 त्रिक 9, म्हणजेच रेषा DC चा चढ किती येईल बाळांनो, रेषा DC चा चढ, रेषा DC चा चढ किती आला 3. आला ना 3. आता इथं बघा रेषा AB चा चढ किती आलेला आहे 3. रेषा DC चा चढ पण किती आलेला आहे 3. आता आपल्याला काय काढायचं आहे, पहिल्यांदा AD चा नंतर BC चा. रेषा AD चा चढ काढूया, हे असंच ठेवूया. फक्त कॅल्क्युलेशन पार्ट तेवढा पुसून घेऊया, काढलेले चढ असेच असू देत. आता रेषा कशाचा काढायचा आहे, इथं AD चा. रेषा पहिल्यांदा A चे बिंदू लिहून घेऊया, वजा 4 वजा 7, आणि D चे निर्देशक काय येणार 5 आणि वजा 4, x1 y1 x2 आणि इथं y2. मग आता रेषा काय कशाचे चढ काढायचे आहेत आपल्याला, रेषा AD चा, रेषा AD चा चढ बरोबर काय येणार y2 वजा y1 छेद x2 वजा x1. y2 किती आहे बाळांनो वजा 4, y1 किती आहे वजा 7, त्यानंतर x2 किती आहे 5 वजा x1 वजा 4 बरोबर हे वजा 4 वजा वजा अधिक 7. इथं बघा 5 अधिक 4, मग 7 मधून 4 गेले किती उरतात 3, 5 आणि 4 9, 3 एके 3, 3 त्रिक 9, किती आला 1/3. कशाचा आला रेषा AD चा चढ, रेषा AD चा चढ किती आला 1/3.
आता कशाचा काढायचा आहे आपल्याला? बी सीचा. मग बी बिंदू लिहून घ्यायचे. बीचे निर्देशक काय आहेत? -1 आणि 2. सी बिंदूचे निर्देशक काय आहेत? 8 आणि 5. x1 y1 x2 आणि इथं y2. मग रेषा बी सीचा चढ, रेषा बी सीचा चढ बरोबर y2 - y1 छेद x2 - x1. किमती भरायची आता. y2 किती आहे बाळांनो? 5. y1 किती आहे? 2. x2 किती आहे? 8. x1 किती आहे? -1. मग 5 मधून 2 गेलं किती राहते? 3. 8 अधिक 1 बरोबर. म्हणून 3/9. 3 1 3, 3 3 9. किती आला? 1/3. कशाचा आला? रेषा बी सीचा चढ 1/3. रेषा बी सीचा चढ किती आला? 1/3. बघा आता कशाच्या चढाबरोबर कशाचे चढ आलेत लक्ष द्या. रेषा ए बीचा चढ 3 आहे, रेषा डी सीचा चढ पण 3 आहे. मग ते लिहावं लागणार. काय लिहावं लागणार आता बघा. रेषा ए बीचा चढ बरोबर रेषा डी सीचा चढ, रेषा डी सीचा चढ बरोबर की नाही. त्यानंतर रेषा बी सीचा चढ, रेषा एडीचा चढ, रेषा एडीचा चढ बरोबर रेषा नाही म्हणायला पाहिजे होतं, रेख म्हणायला पाहिजे होतं. सॉरी बाळांनो, इथं रेख करा. रेख करा. सॉरी, रेख सॉरी हां बाळांनो, रेख. आता इथं पण रेख, इथं पण रेख, इथं रेख, इथं पण रेख. रेख एडीचा चढ, रेख एडीचा चढ बरोबर रेख डी सीचा चढ, रेख बी सीचा चढ, रेख बी सीचा चढ. जर मग ह्याच्यावरून 2 सिद्ध होते. कसं? जर चढ समान आले तर तो समांतर भुज चौकोन होतो आणि समांतर भुज चौकोन असेल तर त्यांच्या सम्मुख बाजूचे चढ काय असतात? एकरूप असतात. या 2 गोष्टी आपण याच्यामध्ये शिकलेलो आहोत. म्हणून म्हणायचं इथं 1 व 2 वरून, इथं द्यायचा आकडा 1, इथं 2. 1 व 2 वरून काय म्हणता येईल? 1 व 2 वरून चौकोन ए बी सी डी हा समांतर भुज काय आहे? चौकोन आहे. आहे की नाही सोपं? काय अवघड वाटतंय बाळांनो? अगदी सोपं आहे ना. चला तर मग हे गणित तुम्हाला नक्कीच कळलं असेल, कारण कालच आपण चढ काढायला शिकलेलो आहोत. त्यामुळे सूत्राचा सुद्धा अभ्यास आपला चांगलाच झालेला आहे. आता याच्या पुढचं गणित बघा. याच्या पुढचं गणित आहे 6वं. काय विचारलेलं आहे बघा. काय सांगितलेलं आहे? आर 6वं गणित आहे बाळांनो 5.3 मधलं. आर चे निर्देशक दिलेत 1 - 1. त्यानंतर एस चे निर्देशक दिलेले आहेत. काय दिलेले आहेत? -2 आणि के. असून आर एस या रेषेचा चढ, असून आर एस या रेषेचा चढ काय दिलेला आहे? -2 असेल तर, -2 असेल तर हे 2 मार्कासाठी विचारलं जाईल. असेल तर के ची किंमत काढा.
इथं रेषेचा चढ दिलेला आहे म्हटल्यानंतर आपल्याला सूत्र रेषेचा चढाचंच वापरायचं. इथं काय कन्फ्यूज व्हायचं काही कारण आहे का? तर अजिबात नाही. चला मग काय करायचे, उत्तर सोडवूया. आरचे निर्देशक लिहून घेऊया. काय आहे? 1 - 1. एसचे निर्देशक -2 आणि के. त्यानंतर इथं चढ म्हणजे यम म्हणतो, माहिती आहे ना, चढ कंसात यम बरोबर -2 दिलेलं आहे. मग सूत्र काय वापरायचं? रेषेचा चढ, रेषा आर एसचा चढ बरोबर y2 - y1 प्लस x2 - x1. इथं x1 y1 x2 y2. आता इथं चढ पण दिलेला आहे. चढ किती दिलेला आहे? -2 लिहायचा. इथं y2 ची किंमत किती आली? k. y1 किती आहे? -1. x2 किती आहे? -2. x1 किती आहे? 1. हे चिन्ह वजा इथं आलं. मग -2 बरोबर हे के वजा अधिक -3. आता काय करायचं? तिरकस इथं छेद 1 घ्यायचा, तिरकस गुणाकाराला न्यायचं. -2 गुणिले -3 बरोबर के अधिक 1. 3 दुनी 6 गुणाकार करत असताना वजा अधिक येतं. 3 दुनी 6 बरोबर के अधिक 1. कारण हे 2 मार्काचं गणित आहे बाळांनो. मग 6 इकडं आणूया, हे 1 इकडं आणूया. -1 बरोबर के. किती राहिले? 5. आहे ना सोपं? जाता सूत्र आणि मांडणी काढलेले उत्तर 2 मार्क चटकन मिळून जातील. काय अवघड आहे का बाळांनो? अजिबात नाही ना. चला तर मग आज 5.3 काय होतोय? संपतोय. सेम याच्यासारखंच गणित 7 आहे. 7वं गणित तुम्ही सोडवायचं आहे बाळांनो, कारण सेम टू सेम गणित आहे. 8वं पण गणित सेम. 8वं गणित घेऊया. फार तर काय दिलेलं आहे बघा. PQ समांतर PQ 8वं गणित घेऊया. PQ समांतर RS आणि Pचे निर्देशक दिलेले आहेत 2 आणि 4. Qचे निर्देशक दिलेले आहेत 3 आणि 6 आणि Rचे निर्देशक दिलेले आहेत 3 आणि 1. 3 आणि 1. Sचे निर्देशक दिलेले आहेत 5 आणि K. Sचे निर्देशक काय दिलेले आहेत? 5 आणि K. असून रेषा PQ ही रेषा RS ला समांतर आहे. तिथं दिलेलंच आहे समांतर आहे. तर K ची किंमत काढा. बघा हे गणित फार सोपं आहे बाळांनो. काय करायचं माहिती आहे का? ज्या रेषा आताच बघितलं ना, समांतरभुज चौकोनामध्ये 2 बाजू एकमेकांना समांतर असतात. समांतर बाजूंचे चढ समान असतात. मग इतर रेषा समांतर दिलेत, त्यांचे चढ सुद्धा कसे असणार आहेत? समांतर. मग कुठल्या रेषा दिलेत? P आणि Q बिंदू मांडून घेऊया. Pचे निर्देशक काय दिलेत? 2 आणि 4. Qचे निर्देशक काय दिलेले आहेत? 3 आणि उत्तराला सुरुवात. Qचे निर्देशक दिलेले आहेत 3 आणि 4 बरोबर. कारण इथं काय दिलेलं आहे? PQ समांतर RS दिलेला आहे ना. म्हणून काय लिहूया माहिती आहे का? थांबा. उत्तर PQ समांतर RS. म्हणून रेषा PQचा चढ बरोबर रेषा RSचा चढ. मग आता बघा, Pचे बिंदू लिहून घ्यायचे. Pचे बिंदू 2 आणि 4, Qचे बिंदू 3 आणि 6
आता इथं बरोबर आरचे बिंदू लिहून घ्यायचे 3 आणि 1 आणि एसचे बिंदू 5 आणि के. मग आता बघा इथं येणार x1 y1 x2 y2. पलीकडच्या बाजूला पण तेच, कारण वेगळ्या शाईनी लिहून दाखवते म्हणजे तुमच्या थोडंसं लक्षात येईल. इथं पण काय येणार x1 y1 x2 y2 असे लिहिले जातात. मग इकडचं आधी पहिल्यांदा सोडवूया. रेषा चढ काढताना काय येणार आहे इथं y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1 बरोबर. इथं पण y2 मायनस y1 छेद x2 मायनस x1 बरोबर की नाही. म्हणजे आता इथं y2ची किंमत किती आहे 6 वजा y1ची किंमत किती आहे 4 छेद x2ची किंमत 3 2 बरोबर. इथं y2ची किंमत किती आहे k, y1ची किंमत 1, x2ची किंमत 5 वजा x1ची किंमत 3. चला मग 6 मधून 4 गेले 2 राहिले कसले प्लस 3 मधून 2 गेले किती राहिला 1 बरोबर. इथं k वजा 1च येणार. 5 मधून 3 गेले किती राहिले 2. आता हे इकडं घेऊया, तिरकस गुणाकार करूया. ह्यानं ह्याला गुणूया, ह्यानं ह्याला गुणूया म्हणजे काय येणार k वजा 1 बरोबर. 2 गुणिले 2 म्हणून k वजा 1 बरोबर 4 म्हणून k बरोबर 4. हे इकडे जाणार अधिक 1 म्हणून k बरोबर किती आलं 5. आहे ना सोपं बाळांनो. 2 ते 3 मार्क्स मिळवणं अतिशय सोपं आहे. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा मामी क्लासला. थँक्यू बाळांनो.